मित्रांनो बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी मध्ये बालमानसशास्त्र या विषयावरती जे संभाव्य प्रश्न विचारले जाणार आहेत, अशा संभाव्य प्रश्नांची आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत। त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न बघा काय आहे, बालकांचे शिकण्याचे प्रमुख साधन कोणते? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे की बालकाचे शिकण्याचे प्रमुख साधन कोणते? बक्षीस, अनुभव, शिक्षा आणि आदेश। आणि या करेक्ट प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, कमेंट मध्ये करेक्ट उत्तर कमेंट करायचं आहे। आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अनुभव। उत्तर काय आहे? अनुभव हे बालकाचे शिकण्याचे प्रमुख साधन आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, पियाजे यांच्या मते विचार करण्याची प्रक्रिया कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे? तर इथं ऑप्शन दिलेले आहेत, बुद्धिमत्ता, भाषा विकास, संज्ञात्मक विकास आणि वर्तन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, संज्ञात्मक विकास हे काय आहे? पियाजे यांच्या मते विचार करण्याच्या प्रक्रिये संबंधितील गोष्ट आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, विकास हा आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे हे विधान कोणाचे आहे? बघा, विकास हा आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे हे विधान कोणाचे आहे? फ्रायड, पियाजे, एरिक्सन आणि स्विकनर। याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे एरिक्सन यांच्या मते विकास हा आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, लवकर बालवयात शिकण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती? बघा, लवकर बालवयात शिकण्यासाठीची सर्वात योग्य पद्धत कोणती असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। आणि इथं ऑप्शन बघा काय आहेत, तोंडी शिकणे, खेळातून शिकवणे, लेखनावर आधारित आणि परीक्षेवर आधारित। चला, करेक्ट आन्सर मित्रांनो कमेंट करायचे। प्रश्न अतिशय सोपा आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे खेळातून शिकवणे हे काय आहे? लवकर बालवयात शिकण्याचे सर्वात योग्य साधन किंवा पद्धत आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? बघा, शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? शिक्षा द्यावी, चुका दाखवाव्यात, प्रोत्साहन द्यावे आणि टीका करावी। बघा मित्रांनो, आपल्याला बालमानसशास्त्र हा जो विषय आहे, हा विषय 30 मार्कांसाठी तिथं विचारला जातो। तर 30 मार्कांची तयारी अचूक पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, प्रोत्साहन द्यावे। शिक्षकाने काय करावे? आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 नुसार प्राथमिक शिक्षण कोणत्या वयोगटात येते? NEP 2020। बघा मित्रांनो, NEP 2020 नुसार आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे, त्याच्यानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते प्राथमिक शिक्षण कोणत्या वयोगटात येते आपल्याला विचारलेलं आहे। 3 ते 6 वर्ष, 6 ते 14 वर्ष, 6 ते 10 वर्ष आणि 10 ते 14 वर्ष। चला, आणि याचं करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट केलेलं असेल, याचं करेक्ट आन्सर आहे 6 ते 14 वर्ष वयोगटामध्ये NEP नुसार प्राथमिक शिक्षण येते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, शिक्षणाचा हक्क कायदा RTI कोणत्या वर्षी लागू झाला? बघा, शिक्षणाचा हक्क कायदा RTI कोणत्या वर्षी लागू झाला? चला, करेक्ट उत्तर आहे ते तुम्ही पटपट कमेंट करायचे। आणि याच्यामध्ये ऑप्शन देखील आपल्याला दिलेले आहेत, 2008, 2009, 2010 आणि 2011। चला, करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करत चला। आणि शिक्षणाचा हक्क कायदा RTI कोणत्या वर्षी लागू झाला? करेक्ट आन्सर आहे सन 2010 साली शिक्षणाचा हक्क कायदा म्हणजेच RTI चालू झाला। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारतातील शिक्षण आयोग 1964-66 या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारतातील शिक्षण आयोग 1964-66 या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राधाकृष्णन, कोठारी, यशपाल आणि मुदलियार। चला, याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, तर करेक्ट आन्सर आहे कोठारी। याच्यावरती एक समिती देखील आहे। चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे,
प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे हे कोणत्या संविधानिक अनुच्छेदात नमूद आहे? प्रश्न परत एकदा पहा. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे हे कोणत्या संविधानिक अनुच्छेदात नमूद आहे? अनुच्छेद 21A, अनुच्छेद 45, अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 19. चला, आणि याचं करेक्ट आन्सर पहा मित्रांनो काय आहे? अनुच्छेद 21A यामध्ये नमूद आहे. तर मित्रांनो बघा, असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न आपण आपल्या या लेक्चर सिरीज मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.